जरा विचार करा, आम्ही जर संस्कार द्यायला चुकत असेल तर अजून 2 तास काय 4 तास कीर्तन सांगितलं तरी परिणाम नाही होणार. जर आपण चुकत असेल, माझी विनंती आहे, कुठेतरी संस्कारांची शिदोरी आज मुलांपर्यंत जाणं फार महत्वाचं आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये जिजाऊ मासाहेबांनी, छत्रपती शहाजी राजांनी जर ते संस्कार बीज रोप त्या ठिकाणी लावलं नसतं तर कदाचित आज हे स्वराज्य निर्माण होऊ शकलं नसतं. श्री हनुमंतरायांच्या जीवनामध्ये सुद्धा अंजनी मातेची भक्ती आहे बघा. अंजनी मातेची भक्ती म्हणजे भगवान परमात्म्याचा अवतार आहे. आलं का लक्षात? एवढी ताकद, एवढे महाबळी, एवढे रौद्र कशामुळं? ही ताकद आहे भक्तीची, ही ताकद आहे श्रद्धेची, ही ताकद आहे शक्तीची. का नाही आम्ही घडवू शकत पुत्र श्री हनुमंतरायांसारखा बलवान ताकदवान? चुकत असतील मुलं समजावा त्यांना. काही ऐकत नाही ते आमचं, ऐकत नाही. आज जर खऱ्या अर्थानं कुठेतरी आम्ही संस्कार सांगायला गेलो ना तर अनेकांना वाटतं आक्रमण करतोय, अतिक्रमण करतोय. पोरींना सांगाय गेले, पोरींना वाटतं अविश्वास दाखवतात. आईबाप समजवायला गेले अविश्वास दाखवतात. ताई, अविश्वास नाही बरं का, ही खूप मोठी शिदोरी आपल्या आयुष्यासाठी, लक्षात ठेवा. आज समाजात ज्या काही वाईट घटना घडतायत याचा परिणाम हाच आहे. समाजात ज्या काही वाईट घटना घडतायत, मग स्त्री बलात्कार असेल, स्त्री भ्रूण हत्या असेल, गोमातेची कत्तलखान्यात केली जाणारी हत्या असेल, किंबहुना गावागावात, वस्ती वस्तीत, वाड्या वाड्यात, भावाभावात होणारी भांडणं असतील, किंवा एकमेकांविषयीचा द्वेष असेल. अरे रस्त्यानं बाहेर निघाला तर कुणाची नजर चांगली पडत नाही. ही नजर कुणाची वाईट झाली, कशी वाईट झाली, एकदा विचार करा. आमचा फार मोठा त्याच्यात हात आहे. नाहीये का आपला हात? कुठेतरी मर्यादा आमच्या जीवनात नाहीये. आता मर्यादित आयुष्य राहिलं नाही बरं का. मी विनंती करेन, प्रत्येक गोष्ट मर्यादित पाहिजे, प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे. सीतामाई तोपर्यंत हरण झाली नव्हती जोपर्यंत मर्यादेत होती, रेषेत होती. कधी हरण झाली? रावणानं कधी नेलं? कधी ऐकले ना कथा रामायण? जेव्हा लक्ष्मण रेषेच्या बाहेर पाऊल टाकलं. हात जोडून विनंती आहे माझ्या ताईंना, आपल्या जीवनातही तशी लक्ष्मण रेषा आपल्या आईनं, आपल्या बापानं आखून ठेवलेली आहे. हवी तेवढी सौंदर्याची, हवी तेवढी हाऊस मौस, हव्या तेवढ्या गोष्टी तुम्ही प्राप्त करा, पाहिजे तसं जागा, पण मर्यादेला कधी विसरू नका. कारण जीवनात जोपर्यंत मर्यादा आहे, हे बघा, आपल्या संस्कृतीला सोडून, आपल्या धर्माला सोडून आपण उच्च स्थान प्राप्त करू शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. आज जे जगतोय खऱ्या अर्थानं आपल्या धर्मासाठी, आपल्या भक्तीकरिता, आपल्या संस्कृतीनं जगा. मी का सांगते? कारण आज समाजामध्ये या गोष्टीचं परिवर्तन होण्याची गरज आहे. वाईट वाटतं महाराज आजही जेव्हा स्त्री बलात्कारासारख्या घटना घडतात. समाजाचा तर दृष्टिकोन बदललाच पाहिजे, पण कुठेतरी आपणही आपल्या मर्यादेपेक्षा खऱ्या अर्थानं वेगळ्या पद्धतीनं नाही वागलं पाहिजे. आणि हे संस्कार आई वडिलांनी निश्चितच आपल्या मुलांवरती केले पाहिजेत. श्री हनुमंतराय महाबली रुद्र अवतार म्हणून जन्माला आले. यामध्ये पिता पवनदेव असतील, माता अंजना माता असेल, यांचे संस्कार आहेत. मग आपण फक्त पोरांना चांगलं वाढवावं, चांगलं शिक्षण द्यावं, पैसा खर्च करावा या दृष्टीनं वाढवू नका, तर याही विषयानं वाढवा. धन्य अंजनीच्या सुता. आज खरंच धन्य देव, सगळे संत, सगळे महात्मे, सगळे देव धन्यता देतात. धन्य अंजनीच्या सुता, तुला रामाचं वरदान,
एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान ताली वाजवायच्या प्रत्येकाने. धन्य अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, तुला रामाचं वरदान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. हो धन्य तुझी राम भक्ती, धन्य तुझी सेवा, बालपणी गेलासी सूर्याला धराया, हादरली ही धरणी, हादरली ही धरणी, थरथरले आसमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. ओ एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. ताली वाजवायच्या प्रत्येकाने. हो. पवन सूत हनुमान की जय 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 हनुमान. जेवण जरी बनवत असला ना जेवण, तरी भजन करत चला, कारण असंच कुणाला महत्व दिलं जात नाही. दादांनो, जर वाटत असेल कुणीतरी महत्व द्यावं, महत्व कोण देतं कुणाला? आहारात ज्याच्या सत्व आहे, आहारात ज्याच्या सत्व आहे, वागण्यात ज्याच्या तत्व आहे, बोलण्यात ज्याच्या ममत्व आहे, त्यालाच खरं जीवनात महत्व आहे. असं कुणालाही महत्व नाही दिलं जात. त्यामुळं स्वतःला घडवायचं असेल तर शरण जा, तारायचं असेल तर शरण जा. जग नाही तारणार. तो हा कोण? तो इथे नाव घेतलं का अमुक अमुक? नाही नाही. ज्यांना तुम्ही खऱ्या अर्थानं श्रद्धेनं, भावानं, प्रेमानं जाणून घेतात, तो ज्याच्यावरती तुमचा विश्वास आहे, तो मग तो निसर्गाच्या स्वरूपात असू शकतो, तो दगडाच्या स्वरूपात असू शकतो, तो प्राणी मात्राच्या स्वरूपात असू शकतो, तो तुमच्या आमच्या हृदयात सुद्धा असू शकतो. फक्त शरण जा. एकमेकांचे द्वेष कमी करा. काय होतं हो या वैर्यानं? काय होतं एकमेकाच्या द्वेषानं? काय होतं या क्रोधानं? ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीत सांगतात, मी विषय सोडून बोलणार नाही महाराज. ज्ञानोबारायांनी प्रमाणही दिलं, क्रोधात भवती समोहा स्मृती विभ्रमहा स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. का वैर वाढावं? तांब्याचा विष्णू बाळा म्हणून एक पिक्चर आला होता, सिनेमा जुन्या काळाचा, आठवत असेल बाबा, की जिथे फार सुंदर काव्य होतं. वैर करू नये कुणाशी, राग धरू नये कुणाचा, वैर करू नये कुणाशी, राग धरू नये कुणाचा. माझ्या भावा बहिणीनो, माझ्या भावा बहिणीनो, तोल सावर रामनाचा, तोल सावर रामनाचा. वैर करू नये कुणाशी,
राग धरू नये कुणाचा. का आमच्यात द्वेष वाढलेत, का आमच्यात क्रोध वाढलेत. आज तारीख बदलली की कॅलेंडर बदलते महाराज. 15-15 आणि 20-20 वर्षाची भांडणं आमच्या अंतःकरणात अजून येत. मला वाटतं हे जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत किती मोठा परमार्थ केला तरी साधता येणार नाही. विठ्ठल विठ्ठल. बाबा, ज्या काळात तुम्ही जगलात घरं केवढी होती हो, फार मोठी घरं होती का. मातीची घरं, छोटी घरं, पण सगळी लोक एकत्रित असायची. अहो, तिथे मुलगी असेल, तिथे सून असेल, तिथे नवरा बायको असतील, तिथे आई बाप असतील, सगळी सगळी लोक एकत्रित राहायची. घराला घर पण होता. आज मजल्यावर मजले, बंगल्यावर बंगले झालेत. प्रत्येक माणसाला वेगळी वेगळी खोली, पण आता त्या घरामध्ये घर पण नाही राहिलं. आता आई बाप वेगळे, मुलं वेगळी. अहो, इतकी विचित्र परिस्थिती निर्माण झाली. चतकोर भाकर हातावरती आली तरी त्यात समाधान होतं. मिळत नव्हतं जास्त, पण जेवढं मिळत होतं तेवढं वाटून खाण्यामध्ये समाधान होतं. आजी, नसेल एखाद्या दिवशी आपल्याकडं भाजी तर कधी शेजारनी जवळ मागितली तर कधी नाही म्हणत नव्हती. प्रेमानं त्याही द्यायच्या. भाव भावाला आणि गाव गावाला मदत करत होतं म्हणून एकोपा होता. मला सांगायचंय तुम्हाला आज आपल्या घरची भाकरी संपली किंबहुना भाजी संपली ना, एखाद्या जवळ जावं ना मागायला, शेजारणीला. दुसऱ्या दिवशी फेकून का द्यायची होईना पण देणार नाही. ही वृत्ती आहे. एक भाकर मिळाली अर्धी वाटून खायला यायची, पण आता एक भाकर माझी आहे ना, त्याच्याकडे एक भाकर आहे, ती सुद्धा मलाच मिळाली पाहिजे, हा भाव निर्माण झाला. ही वृत्ती माणसाच्यात आली. विना नका वाजू. मी अजूनही सांगेन, आज जर परमार्थ टिकला असेल ना तर या जुन्या जाणत्या माणसांमुळे, त्यांच्या विचारांमुळे टिकलेला आहे. तरुणांना विनंती आहे, घरामध्ये म्हातारा माणूस असेल ना, दिवसातून 5 मिनिटं का होईना त्यांच्यापाशी बसत चला, त्यांच्या शेजारी बसत चला. नाही काही जास्त त्यांच्याशी बोलता आलं, बरं आहात का एवढं जरी विचारलं तरी त्या म्हाताऱ्या माणसाला बरं वाटतंय. पण आजच्या घडीला कितीतरी म्हातारी माणसं एकांतात रडतात. कितीतरी म्हातारी माणसं एकांतात रडतात, कारण त्यांच्या भावना जाणून घ्यायला आज वेळ नाहीये कोणाला. जगासमोर अहो अर्धी भाकर म्हाताऱ्या माणसाला कमी द्या, पण जगासमोर त्यांचा अपमान कधी करू नका. कारण आज त्यांनी केलेले कष्टामुळे आज आपलं जीवन सुखकारक आहे. त्यांच्या पायात चप्पल नव्हती म्हणून आज आपल्या पायाला 4-4 चप्पलांचे जोड आहेत. आजी रोज नवीन साडी होती का? एक साडी 2-2 वर्ष ठिगळं जोडून वापरली. त्या काळात ठिगळं जोडलेली कपडे घातली म्हणून आज आमच्या अंगाला चांगली कपडे आहेत. किती धनवान व्हा, किती बुद्धिमान व्हा, पण जीवनात या सेवेला, त्यांच्या कष्टाला कधी विसरू नका, ही विनंती आहे. मला वाटतं जर या विचारांना आम्ही परमार्थ केला तर कदाचित समाजातले वृद्धाश्रम बंद व्हायला वेळ लागणार नाही. देवाचं अस्तित्वच अजून आम्हाला कळालं नाही, म्हणून की काय समाजात या घटना, गोमातेची कत्तलखान्यात कत्तल केली जाते, देवाचं अस्तित्व कळालं नाही म्हणून आई बापासाठी वेगळे वृद्धाश्रम बांधले जातात.
हात जोडून विनंती करेन, काही नव्हतं त्या काळामध्ये आपल्याला जगवलंय, वाढवलंय त्या आई बापानं. दुष्काळाचा काळ होता, काही मिळत नव्हतं. मी नेहमी या गोष्टीचं लक्ष देऊन खरी अर्थानं सांगते, कारण आज या गोष्टी समजल्या तर कुठेतरी आपल्या अंतःकरणामध्ये त्या वृद्ध लोकांविषयी प्रेम भावना निर्माण होणार आहे. होतो टोपल्यामध्ये एक भाकर शिल्लक असेल आणि जर पोरगा जिवायचा राहिला असेल ना, तर तो बाप ती भाकरीला हात सुद्धा लावत नव्हता. बाप ती भाकर झाकून ठेवायचा, तांब्याभर पाणी प्यायचा. ज्यांनी आपल्या पोटाची काळजी केली, आज म्हातारपणामध्ये त्यांच्या पोटाची काळजी करणं हे आपलं कर्तव्य आहे. मी मुलांना नाही दोष देणार, नाही महाराज. एक दादा माझ्या जवळ आला, म्हणले ताई तुम्ही बोलता ते अगदी बरोबर आहे, आई बापाची सेवा करायची, पण ताई आमची इच्छा असताना सुद्धा आम्हाला त्यांची सेवा करता येत नाही. मग काय करावं? कारण बहुतांश आई वडील मुलाचं लग्न झाल्यानंतर घराबाहेर पडतात, बरोबर ना? लग्न झाल्यानंतर कुठेतरी आपल्यामध्ये ते संस्कार येण्याची फार मोठी गरज आहे. लग्नाआधी जी मुलगी बाप शेतातून घरी आला की एका सेकंदामध्ये बापाला तांब्या भरून द्यायची, बाप बसतो ना बसतो तर चहाचा कप आणायची. कुणासाठी? बापासाठी. पोरीचं लग्न झालं, सासरी